सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज। देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज। मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी। मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी। बंसी बजैया रास रचैया, तारनहार मेरे तुम ही के भैया। तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज। परंपार तेरी तू माखन चोर कहावे, भवसागर से सबकी नैया तू ही पार लगावे। भक्तों का सहारा तू बांसुरी वाला, मथुरा के बसैया ओ नंद के लाला। तेरी भक्ति में नाचे सब ताता भैया। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज। देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए। सर्व शेतकऱ्यांचं आणि जे गोप्रेमी आहेत त्या सर्वांचं या कारखान्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। सध्याच्या काळामध्ये शेतीला अत्यंत महत्त्व आलेलं आहे आणि रासायनिक खतं जास्त वापरण्यामुळे काय दुष्परिणाम होतात त्याचा सर्व लोकांना अनुभव येत आहे। त्यातून काहीतरी मार्ग काढावा अशी एक कल्पना आमच्या हरिप्रिया गोशाळा या माध्यमातून आम्ही एक कल्पना केली की बाबा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सेंद्रिय खताच्या द्वारे जमिनीचा सुधार कसा करता येईल हा आम्ही गेली 17 वर्षापासून विचार करतो। बरेच आम्ही प्रयोग केले, बरेच माहिती घेतली, नाही ते भानगडी केल्या, नाही ते कुटाने केले। शेवट असं झालं की देव आम्हाला पावला। तो कसा तुम्हाला सांगतो। जगामध्ये 2 शास्त्रज्ञांनी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे पंचगव्य नावाचा पदार्थ तयार करत असत, पण त्या पंचगव्यामध्ये काय आहे हे कुणालाच माहिती नव्हतं। जगातल्या 2 शास्त्रज्ञांनी या पंचगव्यामध्ये कुठले जीवाणू असतात त्याचा शोध घेतलेला आहे। भारतामध्ये आतापर्यंत एकाही त्या पंचगव्याच्या जीवाणूचा शोध घेतलेला नाही। एक घेतला जर्मनच्या माणसाने घेतलेला आहे, एक अमेरिकेच्या माणसाने घेतलेला। आणि नेमके आम्ही हे जीवाणू तपासले राष्ट्रीय प्रयोगशाळा पुणे, तर ते आणि ते जीवाणू सारखे निघाले आणि ते जमिनीला उपयुक्त आहेत। ते कीटकनाशकाचं काम करतात, बूस्टरचे काम करतात। तर या माध्यमातून आम्हाला ते सापडलं आणि मग आम्हाला थोडासा आनंद झाला की आम्ही इतके वर्ष जे काही काम केलेलं आहे त्याचं काहीतरी फळ भगवंताने आपल्याला दिलेलं। तर ते 2 जीवाणू आहेत ते अतिशय उत्तम काम करतात। ते 2 कामं म्हणजे कशी कीटकनाशकाचं काम करतात आणि जमीन सुधारण्याचं काम करतात आणि वनस्पतींना वाढवण्याचं सुद्धा काम करतात। असं इतकं उत्तमपैकी ते काम करतात। तर हे आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनातून ते कसं उतरायचं, तर या ठिकाणी शिवराज तौर हा म्हणजे डबल ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे। सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये त्याने अभ्यास केलेला आहे। या इकडे या शिवराज तौरची आपल्याला सर्वांना ओळख करून देतो। हा बघा, हा शिवराज तौर। तर हा पुण्यामध्ये केमिकल इंजिनियर झालेला आहे, नंतर बायोकेमिस्ट्री पण त्यांनी केलेली आहे आणि डबल ग्रॅज्युएट पण आहे।
खरं म्हणजे याला PhD करायची होती, पण हा 2019 सालापासून संशोधन करतोय. तर याला सुद्धा बरेचसे जीवाणू सापडले आणि याने बरेचसे शोध लावलेले आहेत. याने सुद्धा दशपर्णी अर्क, कीटकनाशकं, पुष्टर, तर हे सगळं त्यांनी उत्तम प्रकारे केलेलं आहे. आता त्यांनी ही कंपनी स्थापन केलेली आहे, नेक्टर गार्ड. नेक्टर म्हणजे अमृत, अमृत कवच नावाची यांनी कंपनी चालू केलेली आहे. तर या कंपनीच्या माध्यमातून आम्ही त्याला शेणखताचा पुरवठा करणार आहोत आणि हे गोखूर खतापासून आम्ही एक वेगळ्या प्रकारचं खत तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्म जीवाणू आहेत. त्याच्यानंतर NPK, पिकांना जे मुख्य अन्न द्यावं लागतं ते पण त्याच्यामध्ये आहे आणि एकूण 17 प्रकारचे अन्नद्रव्य त्या जीवाणू या खतामध्ये आपले आहेत. या ठिकाणी कॅटलॉग पण आम्ही तयार केलेला आहे. हे राहुरी विद्यापीठ आणि परभणी विद्यापीठ, त्या विद्यापीठाच्या माध्यमातून हे 17 प्रकारचे त्याचे एलिमेंट्स आपल्या ह्या खतामध्ये जे सापडलेले आहे ते सगळं ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे जमिनीला जे लागतं, पिकांना जे लागतं ते ह्या आपल्या शेणखतापासून मिळतं. मी महाराजांना दाखवतो. आणि हे जे आहे शेणखतापासून जे DAP आपल्याला तयार करायचं आहे, फार मोठ्या किमतीला बसत नाही, हे अगदी स्वस्तामध्ये होते. मला एक आनंद असा वाटतो की अशा प्रकारची जर लोकांनी चालू केलं, कंपनी चालू केली समजा, तर ते शेतकऱ्यांचं काय जे शेण आहे त्या शेणाचं खरं म्हणजे शेतकरी राखच करतोय आणि मातीच करतोय. तर ते शेण प्रॉपर पद्धतीने जर वापरलं तर त्याच्यामध्ये भरमसाठ जीवाणू असतात, ते आपण जीवाणू सांभाळले पाहिजे. तर ते कसे सांभाळायचे, तर आमचा हा मुलगा आहे तो तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल. तर ह्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरच्या घरी DAP तयार करतील, घरच्या घरी 17 प्रकारचे अन्नद्रव्य तयार करता येतील. त्याकरता हा आम्ही उपक्रम केलेला आहे आणि कोणालाही करता येईल. ज्याच्याकडे एक गाय आहे त्यालासुद्धा हे करता येईल. फक्त त्याला चाळणी लागणार, वाळलेलं शेण लागणार आणि गायीच्या पायाखाली थोडं तुडवलं लागणार, त्याच्यावर थोडंसं गोमूत्र पडलं पाहिजे. अशा पद्धतीने एका गायीपासून सुद्धा त्याच्या घरच्यापुरतं DAP त्याला वर्षभराकरता करता येईल. भाजीपाल्याला उपयोग होईल, अन्नधान्याला उपयोग होईल आणि त्याची जमीन खराब होणार नाही. ही या शेणखताची महती आहे. तर बऱ्याच गोष्टी माहिती देण्यासारख्या आहेत. बाकीची माहिती तुम्हाला शिवराज तौर देईल. सगळ्यांना माझं नाव शिवराज तौर आहे. माझं नाव शिवराज तौर आहे आणि मी नेक्टर गार्ड बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचा फाउंडर आहे. ही स्टोरी माझी 2019 पासून स्टार्ट झाली होती. म्हणजे आपण भोवताली बघत असतो की आपण आज बरेच शेतकरी असतील जे वेगवेगळे मतलब शेतामध्ये त्यांचं यील्ड येत नाही आहे, उत्पादन जास्त होत नाही आहे, कुठतरी सॉईलची जी फर्टिलिटी आहे, जी सॉईलची उगवणूक शक्ती आहे ती कमी झालेली आहे. याच्यामागं कारण बरेच असू शकतात, पण जे मुख्य कारण ते आपलं रासायनिक खत आहे. जसं आपलं रासायनिक खतमध्ये आपण युरिया DAP जे टाकत आहे त्याचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर 2019मध्ये आम्ही आमच्या शेतातल्या सॉईलचं आम्ही चेक केली होती परभणी विद्यापीठमध्ये. त्यामध्ये आम्हाला NPK एवढा कमी सापडला. मग त्यामध्ये पुन्हा संशोधन चालू झालं की कशामुळे होते. जेव्हा सगळ्या गोष्टी 1-2 वर्ष लागल्यानंतर आम्ही टेस्ट केल्या, त्यानंतर वेगवेगळे पॅरामीटर्स केले, तेव्हा कळलं की सॉईलमध्ये जे कंपोनंट्स राहिले नाही ते झाडासाठी आपल्याला पाहिजे आहे. त्या याच्यातून आम्ही मग काही प्रोजेक्ट चालू केले की ज्यामुळे आम्ही सेंद्रिय प्रोडक्ट चालू केले आणि काही 2-3 वर्षाच्या टेस्टिंग नंतर आम्ही आज सेंद्रिय खत असेल, सेंद्रिय बुस्टर असेल, सेंद्रिय पेस्टिसाईड हे 3 प्रोडक्ट आम्ही लॉन्च केलेले आहेत. सांगायचं झालं तर त्यामध्ये आम्हाला विविध माणसं भेटत गेले आणि सगळ्यात मोलाचा वाटा म्हणजे मला आप्पा भेटले. आप्पा भेटल्यापासून विविध आम्हाला गोष्टी सोप्या केल्या. म्हणजे आप्पाचं असणारं गाईचं प्रेम हे एक अपाट आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज 35 ते 25 गौशाळा असतील जे आप्पांनी स्थापन केलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला बारामती ॲग्रोला जे प्रोडक्शन जातं शेणाचं आलेले त्यांनाही आप्पाचंच तिथं खूप मोठी मदत झालेली आहे. ती गौशाळा स्थापन करतात. म्हणजे गायीसाठी असणारं निपाट प्रेम आणि गायीपासून बनणारं म्हणजे त्यातलं गोमित्र असेल, शेण असेल, यासाठीचा उपयोग कसा केला जाईल हे आप्पाच्या माध्यमातून खूप शिकण्यासारखं मला योग्य प्राप्त झालं. आम्ही सेंद्रियकडे का वळालो. आता आपण सगळे शेती करतो. जर एखाद्या झाडाला जेवढी भूक आहे, मी थोडक्यात आपल्या पद्धतीने सांगतो की आपल्याला एकच पोळीची भूक आहे, आपण तेवढीच खाणार आहे. मग जसं झाडाला मातीमध्ये जेवढं झाड मातीतून घेणारे जेवढं झाडाला भूक आहे, आता जर झाडाला एकच पोळीची भूक आहे आणि आपण जर खताच्या याच्यातून युरियाच्या याच्यातून 100 पोळ्या टाकायला लागलो तर त्यातलं झाड एकच पोळी खाणार आहे. पण राहिलेल्या ज्या 99 पोळ्या त्याचं सगळं जे आहे ती माती खराब करण्यामध्ये काम चालवलं आहे. त्यामुळेच मातीमध्ये जीवाणू खराब झालेले आहेत आणि माती ही कम्प्लीट जीवाणूवर बनलेली आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या ग्राममध्ये घेतलं तर तुम्हाला करोडच्या जास्तपेक्षा जीवाणू सापडतील एका ग्राम सॉईलमध्ये.
पण आज कुठे ना कुठे आपण सगळ्यांच्या शेतातली माती चेक केली, सॉईल टेस्ट केली, तर आपल्याला कुठे सापडणार नाही. याचं मुख्य कारण आहे की जे वातावरण बदलत चालले, आपलं रासायनिक खतं आपण वापरत चाललेलो आहे, याचं कारण. मग ह्याच्यासाठी आपल्या मुख्य काय तर आपण शेतातलं शेण यूज करू शकतो, आपण गोमित्र, इव्हन शेतातला काडी कचरा पण वायाला जाऊ शकत नाही, त्याचंही आपण खत करू शकतो. त्याच प्रयत्नातून आम्ही एक गोकुळ खत असेल तर जे आपण गेल्या 17 वर्षापासून तयार करत होते, त्याच गोकुळ खतावर आम्ही वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या, त्यात आम्ही वेगवेगळ्या काही गोष्टी ॲड केल्या ज्यात आमच्या पेटेंट प्रोसेसमध्ये आहेत. आणि ह्याच्यातून आम्ही हे फायनल ऑर्गॅनिक बायो फर्टिलायझर तयार केलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही ऑर्गॅनिक बुस्टर पण तयार केलेले आणि ऑर्गॅनिक पेस्टिसाईड पण तयार केलेले आहे. आम्ही फक्त सेंद्रियच्या मार्गाने माती जिवंत करण्याचं काम करत आहे आणि मातीतून आपण जे आता पुढे पिकवणार आहेत त्याच्यासाठी आपण सोनं पिकवायचं आहे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. थोडक्यात सांगायचं तर आम्ही खूप टेस्ट केल्यात. आज आम्ही पुढे जातात आम्ही सगळ्यांना सेंद्रिय पुढच्या 5-10 वर्ष सगळे आम्हाला जमीन सेंद्रियच्या खाली आणायचे, पण यासाठी तुम्हालाही प्रोत्साहन करावं लागेल. कारण की द्राक्षाची 5,000 एकर आता जालन्यात आम्ही विविध संस्थेसोबत काम करतो. जालन्यात आपलं पीर कल्याण सिंडिकेट राजा साईडला जवळपास 5,000 एकर शेती द्राक्षाखाली आहे. जे लोक गेल्या 10-15 वर्षापासून एकही रासायनिक खत त्यामध्ये टाकत नाही आहे, ते कम्प्लीट आपलं ऑर्गॅनिक असेल नाही तर आपलं सेंद्रिय असेल ते वापरलं जात आहे. आणि तुम्हाला सांगायला आवडेल की नाशिकपेक्षा जे नाशिक द्राक्षासाठी फेमस होतं त्याच्यापेक्षा 1.5 पटीने यावर्षी त्यांना जास्त भाव भेटला. त्याच्या मागं कारण एकच होतं की सेंद्रिय खताचा वापर जास्त झाला, त्याला जे प्रोटीन्स हवे होते मातीला, झाडाला जे जीवाणू हवे होते ते त्याच्या खतातून भेटले गेले, मातीची सुधारणा त्यात झाली, याच्यामुळे 1.5 पटीने जास्त भाव आला. द्राक्षाची जो गोडपणा होता तो वाढला गेला. त्याचप्रकारे आम्ही बारामतीला कर्मबोधी म्हणून आहेत जे 900 ते 1000 एकरच्या आज लीजवर करतात शेती, जे कम्प्लीट ऑर्गॅनिक पिकवतात, त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय. पुण्याला अभिनव फार्म्स म्हणून आहे जे पूर्ण पुण्यालाच ऑर्गॅनिक सेंद्रिय फळभाज्या प्रोव्हाइड करतात, त्यांच्यासोबत आम्ही कोलॅबोरेशन केलेले. अशा आम्ही खूप जणांसोबत आज काम करत आहे. लास्टला एवढंच सांगेल की आम्ही काम करतोय पण याच्यासाठी तुम्हालाही प्रोत्साहन करावं लागेल. आज आपण पुढे एक पाऊल पुढे आलो तर आपली येणाऱ्या पिढी हे आरोग्यदायी राहतील. कारण की आपण आज बघतो की किती आजारपण वाढलेले आहेत. आजारपण कशातून तर आपण जे रोजचं भाजीपाला असेल, फळं असतील, जे आपलं पोटामध्ये चाललेलं आहे हे पूर्ण रासायनिक आहे. आता मागे चंद्रपूर अमरावती साईडला एक केस आली होती की काही शेतकऱ्यांनी खत वापरलं होतं रासायनिक आणि नंतर त्यांच्या जेवणातून कशातून गेला असेल तर 22 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये कोणतीच कंपनी आज स्टँडर्ड SOP देत नाही खत वापरताना की तुम्ही ग्लोव्ज म्हणजे तुम्ही हातात काहीतरी घातलं पाहिजे, तुम्ही कानाला मास्क घातलं पाहिजे. तर ह्याचे जे साईड इफेक्ट आहेत त्यानंतर तेच पिकवलेले द्राक्ष असतील, तो भाजीपाला असेल, तो बाजारमध्ये आज विकला जातो, त्याच्यातून होणारे आजारचा रेशिओ किती आहे, कॅन्सरचं वाढणारे पेशंट किती आहेत, याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आज आपल्याकडे सेंद्रियकडे आपल्याला मूव्ह ऑन करणे गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठीच आम्ही ही नेक्टर गार्ड बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची कॉन्सेप्ट चालू केली. त्यात आम्हाला विविध माणसं जोडले गेले. त्यात सगळ्यात मोठा आम्ही वाटा सांगतो अष्टकर अप्पांचा आहे. आणि मी तुम्हाला एवढंच आवाहन करेल की आम्ही एवढे करून आम्ही सेंद्रियकडे खूप मूव्ह ऑन झालेले आहेत, पण आता ही पुढची आपली जिम्मेदारी आहे सगळ्यांची की आपण थोडं सेंद्रियकडे मूव्ह ऑन झालं पाहिजे. ह्याच्या येणाऱ्या पिढीसाठी तरी आपल्याला आरोग्यदायी अन्न आणि सॉईल जी माती खराब झालेली आहे त्याला जिवंत करण्याचं काम करावं लागेल. धन्यवाद. सांगितलंय सगळं 2 मिनिटं बोल. तर सांगण्यासारखं म्हणजे कसं माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा मुलगा आहे, एक मुलगी आहे की तुमची असते. तर 1999 साली बऱ्याचशाच गोष्टींचं हे झालं की बाबा आपलं मार्केट टिकण आहे. असं बऱ्याचशाच कंपन्या म्हटल्या, मग त्यात औषधाच्या असतील, कपड्याचे असतील, काही लेदर बनवलेले असतील, सगळ्यांचंच ठरलं. त्यांनी काय ठरवलं की बाबा औषध आपली जास्त वाढली पाहिजे. एकच मुद्दा सांगतो की त्यांनी काय केलं, तुमची डायबिटीजची रेंज असते का नाही, आता सध्या किती 120 आहे बरोबर आहे का, ती 160 होती, ती एका रात्रीत त्यांनी 120 केली. एका रात्रीत सगळे 120च्या वरची 160 पर्यंत जी ज्यांची शुगर होती त्या एका रात्रीत डायबिटीज झाली आणि त्यांची औषधं खपायला लागली. म्हणजे असे इतके मोठे हे असतात. आता आपल्या देशी गायींवर जर बोलायचं म्हटलं तर लोकांचे काय आहे की बाबा दूध फक्त मोजायचं, कारण त्याचं आपलं तुलना करतो ते परदेशी गायींबरोबर. ते 40 लिटर, आमच्या फार्ममध्ये एक अशी गाय ती 58 लिटर दूध देते आणि ही गाय 6 लिटर दूध देते, कुठं तुलना व्हायची. त्यामुळे ह्यांची तुलना तुम्ही शेणात करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यापासून जे काय प्रत्येक गोष्टी मिळणार आहे. आता आमच्याकडं सगळ्या मिळून 750च्या आसपास गायी आहेत. बाकीच्या पण गाय आहेत, परदेशी पण गाय आहेत आमच्याकडे, ते नाही. पण परदेशी गाय फक्त आमचं बाकीचं रन करायचं. आमचा मेन मुद्दा हाच आहे की बाबा शेती कशी सुधारली जाते. आमच्या तिकडं आता सध्या AI टेक्निकचं सगळी वापर, आता ती आमच्याकडे टीम आलेली आहे, पेपरमध्ये आलेले टीम आलेली आहे. तर त्यांनी जे वेगवेगळे सेन्सर बसवलेले आहेत, तुमच्या किती पाणी द्यायचं, किती खत द्यायचं, काय करायचं,
ते सगळे ते तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलवरती दिसणार. तुमच्या शेतात पाणी जास्त झाले कमी करा, किंवा पाणी द्यायची गरज आहे बंद करा, किंवा हे अन्नद्रव्य टाका, हे इतकं सगळं त्यांनी हायटेक केलेलं आहे. आणि ते जोपर्यंत तुम्ही बघणार नाही ते तोपर्यंत कळणार नाही. कारण आमचा ऊस जे नवीन जे प्रयोग केले तो ऊस साधारणतः 250 फूट ऊस वाढला होता. एक पोल होता ह्याचा इलेक्ट्रिकचा, त्याच्यावरती तो एवढा त्याच्यापेक्षा डबल गेला. ते चुकून तोडायला राहिला होता, पण ते तपासणी केली तर हे आपल्याकडेच आहे. तिथं कृषी प्रदर्शन भरतं जानेवारी महिन्यात 3ऱ्या आठवड्यात, तर ते बघण्यासारखं असतं. 12-15 देशातले लोक तिथे येत असतात. कारण औषधं जे काही वापरतात, कारण WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा असा रिपोर्ट आहे की 2047 साली किंवा 2050 साली आपल्या भारतात 60% लोक कॅन्सरग्रस्त असणार. म्हणजे 10तली 6 लोकांना कॅन्सर असणार. हे इतकं मोठं हे आहे. मग ते जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला आत्तापासूनच काम करावं लागेल. बऱ्याचशाच गोष्टी औषध आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्ट. कारण भारत असा देश आहे, एका वेळी काश्मीरमध्ये बर्फ पडत असतो, त्याचवेळी उत्तरेत उन्हाळा, दक्षिणेत उन्हाळा असतो, आणि मध्य भारतामध्ये पाऊस पडत असतो. तेच परत उलटं. म्हणजे ऋतू जे काय असतात, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, हा फक्त भारतात आणि जगातल्या काही देशात फक्त बघितला जातो. इतर देशात एकच ऋतू असतो, एक तर उन्हाळा नाही तर पावसाळा. त्यामुळे आपल्याला ईश्वराची कृपा म्हणा की आपलं हे म्हणा, ते आपण जतन केलं पाहिजे. ते कशाच्या माध्यमातून, तर फक्त ह्याच्या माध्यमातून जतन होऊ शकतं, बाकीचं नाही. त्यांनी प्रवचन झालं आणि त्यांचे प्रवचन झालं. आता चाही झाला आता मनोगत राहील. विषय असा आहे की ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार त्यांनी आपल्यापुढे मांडला. गोसेवा खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली आहे. शास्त्राने त्याला फार मोठा आधार आहे आणि आम्ही शास्त्र आधार मानणारे असल्यामुळे त्या सेवेमध्ये आम्ही गेलो. कारण अनेक ग्रंथामध्ये गायीचं महत्त्व, अनेक ग्रंथ, मला असं वाटतंय की व्यासप्रणीत असा एकही ग्रंथ नाही ज्या ग्रंथामध्ये गायीचं महत्त्व आलं, गायीचा श्लोक आला, असा एकही ग्रंथ. आता आपण आपल्या ग्रंथाला मानलं पाहिजे ना. आपले ग्रंथ आपण मानले पाहिजेत का नाही? मानले पाहिजे. आपली संस्कृती आपण मानली पाहिजे. आणि म्हणून आता आमचे 7 दिवस कथा कीर्तन असतात, 7 दिवस सप्ताह असतो, आणि शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन असतं. त्यामध्ये आम्हाला गायीचं महत्त्व सांगावंच लागतं. गोधने चारावया जातो शारंग पाणी, गायी गोपाळ सौंगडे बना, असं सांगावंच लागतं. म्हणून अध्यात्मामध्ये जी गायी आली ना, तर अध्यात्मामध्ये जे जे काही आलं ते फक्त आध्यात्मिकच होतं आणि धार्मिकच होतं असं नाही. त्याला वैज्ञानिक सुद्धा फार मोठा आधार. अध्यात्मामध्ये पिंपळाचं झाड का आलं, पिंपळाच्या झाडाला देवाची विभूती का मानलं, त्याचं कारण आहे. त्यामुळे अध्यात्म आहे. आपल्या दारासमोर तुळशीचं झाड का आलं बाबा, दुसरं का आलं नाही? आता तुळशीची किती खऱ्यामध्ये उपयोगी आहे ते आपण आता विज्ञानाने मान्य केलं की तुळशी किती उपयोगी आहे. बेलाचं झाड आपल्या देवामध्ये का आलं, आता वैज्ञानिकाने मान्य केलं की बेलाची पानं किती महत्त्वाची आहेत. म्हणजे विज्ञानाने आता जी प्रगती केली ना, त्याला अध्यात्माचा टच देऊन, अध्यात्म त्याच्यासोबत ठेवून आपल्या ऋषीमुनीने आपल्याला विज्ञानच शिकवलं. आणि म्हणून आध्यात्मिक ग्रंथाने हा विचार हजारो वर्षाच्या अगोदर केला की आपण गायीचा सांभाळ केला पाहिजे. शृंगमूले सितो ब्रह्मा, शृंगमध्ये तू केशवा, शृंगाग्रे शंकरम विद्या त्रयो देवा प्रतिष्ठिता. हे तिन्ही देव गायीच्या शिंगामध्ये राहतात असं सांगितलं. दधीजी ऋषींना विचारलं की बाबा तुम्ही प्रत्यक्ष गायीची सेवा कशासाठी करताय, त्याचं काय कारण आहे? त्यांनी सांगितलं येतो गावास ततो वयम, गाय आहे म्हणून तर आम्ही आहोत. या म्हणण्याच्या पाठीमागं अनेक अर्थ आहेत. या म्हणण्याच्या पाठीमागं एवढा धार्मिक अर्थ नाही की बा गाय हा एवढाच अर्थ आहे असं नाही. याच्या पाठीमागं अनेक अर्थ, त्यामध्ये विज्ञान आहे, त्याच्यामध्ये हे संशोधन आहे. आणि म्हणून आपण आध्यात्मिक आहोत. आध्यात्मिक हा भाव घेऊन आम्ही या गोसेवेमध्ये आलो. अकोल्याला आपल्या आध्यात्मिक क्षेत्रातले डोंगरेजी महाराज, आपण नाव ऐकून असाल, आपण ऐकून असाल. महाराजांचे त्यांचे मित्र डोंगरे महाराजांनी जी स्थापना केली होती तिथं अकोल्याला, डोंगरे महाराजांची कथा ज्यावेळेस पासून झाली त्यावेळेस पासून आपल्या इथे गोशाळेला तिथून अनुदान येते.
म्हणजे जवळजवळ 47 वर्ष झाले आपल्या. महाराजांनी सांगितलं हा, महाराजांनी तिथं सांगितलेलं आहे. की बाबा तुम्ही कसायला जाणारी गाय अडवा, तुमचा उद्धार होईल. 2 गायी अडवल्या त्याच्या आता 2500-2700 गोधन त्या ठिकाणी आहे. हा एक भाग झाला. आणि म्हणून आपण आध्यात्मिक म्हणून गाय सांभाळली पाहिजे, हा भाग महत्वाचा. गाय हा सेवेचा विषय आहे. माय हा जसा सेवेचा विषय आहे तसा गाय सुद्धा हा सेवेचा विषय आहे. गोग्रास द्यावाजी तृण करावी अंग कुरवाळण एतुलीने प्रसन्न मी होय, असं महाराज म्हणतात, नाथ महाराज म्हणतात स्वतः. आणि गाय हा सेवेचा विषय म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि सेवा हा भगवंताच्या जवळ जाणारा दारवंटा आहे. त्याने असं सांगितलं, प्रत्यक्ष देवाची पूजा, प्रत्यक्ष म्हणजे सजीव देवाची पूजा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही या दोघांची सेवा करायची. म्हणजे एक साधूची सेवा करायची, एक गायीची सेवा करायची. या दोघांची सेवा ही प्रत्यक्ष देवाची पूजा. हो, या लागी गाय आणि सज्जन माझा जाण जीव प्राण, माझे पूजेचे अधिष्ठान सुलभ जाण येतो, असं नाथ महाराजांनी सांगितलं. आता दुसरा विषय असा आहे की संतांना उद्धाराचा विषय त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्यासाठी नव्हताच, समाजाचा उद्धार व्हावा यासाठी संत आहे. जसे गुरुजीसाठी नसतात, गुरुजी ही विद्यार्थ्यासाठी असतात, बरोबर आहे की नाही. डॉक्टरसाठी नसतात, डॉक्टर रोग्यासाठी असतात. वकिलासाठी नसतात, वकील आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी असतात, असं आहे का नाही. तसं साधूसाठी नसतात, साधू हे जगाच्या कल्याणासाठी असतात, उद्धारासाठी असतात. ते जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, त्यांचा काय स्वार्थ असतो याच्यामध्ये खरं सांग. आता पासलेकर महाराज तुमचे गुरु आहेत, आमच्याही घराण्यामध्ये खामगावला त्यांचा फार मोठा मठ, तिथं आम्ही नेहमी जायचो. या साधूच्या जीवनामध्ये दुसरा कोणताच विचार नसतो आपल्या उद्धाराशिवाय. साधूच्या म्हणतो मी, कीर्तनकाराविषयी थोडासा बाजूला ठेवा. तर साधूच्या जीवनामध्ये दुसरा कोणताच विषय नसतो आपल्या उद्धाराशिवाय. तसं मला असं वाटतंय की आपल्याला याची काही गरज नाही. तुम्हाला काय वाटतंय? काहीच गरज. मस्त तिथं जावा, मस्त 80 मध्ये बसा, मस्त पैसे मापा, की कितीतरी सोनं विकल्या जाते. आता सोन्याचे भाव सुद्धा वाढून राहिले, आणखी वाढतात वाटतं नाही. 1 लाख आता आणखी पुढे किती होणार आहे? युद्ध थांबलं तर कमी होतील. बघा, युद्ध थांबलं तर कमी होतील, नाही तर वाढतील. कमी होतील का वाढतील? मग आता वाढतील ना, युद्ध नाही थांबलं तर वाढतील. आणि थांबलं तर कमी होईल. किती कमी होतील? 80,000 पण जाईल. म्हणजे वाढलं की तुम्ही 1,000ने, म्हणजे कमी झालं की 1,000ने कमी करता, वाढलं की 4,000 वाढवता. मला असं वाटतं की हा जो विषय आहे, काही गरज नाही. खरं सांगा, काय गरज आहे या विषयाची? काही गरज. याच्यामध्ये मला नाही वाटत की त्यांना वैयक्तिक काही नफा असेल. सोनं आणि शेण याच्यामध्ये फार अंतर करतो आपण. ते अंतर नाही तसं, पण आपण करतो. सोनं आहे, शेण आहे. सोन्याकडून शेणाकडे कशाला यायचं? आपली इच्छा तर शेणाकडून सोन्याकडे जायची असते. किंवा हे किती दिवस शेण काढता, आपण सोन्याकडे गेलं पाहिजे. मला माणूस जर शेणाकडे येत असेल तर आपण हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे, मी लक्षात ठेवतो. आणि हे प्रत्यक्ष आहे. सोन्याकडून जर शेणाकडे आल्या जात असेल त्याच्या पाठीमागचा दुसरा काय भाव आहे की आपली शेती सुपीक झाली पाहिजे, शेतकऱ्याला याचा फायदा झाला पाहिजे. पण लक्षात ठेवा, शेतकरी एवढा निरासक्त आहे शेतीबद्दल, शेतीच्या सेवेबद्दल. मला असं वाटतं की शेतकऱ्याला शेतीतून फक्त उत्पन्न पाहिजे, सेवा नाही पाहिजे. शेतकऱ्याला शेतीतून फक्त उत्पन्न पाहिजे, आता तर नफाही नाही पाहिजे, उत्पन्न जास्त झालं पाहिजे. अरे उत्पन्न किती आहे याच्यापेक्षा नफा किती आहे महत्त्वाचं आहे ना. तुमचं उत्पन्न किती वाढलं याहीपेक्षा तुम्हाला नफा किती वाढला हे महत्त्वाचं आहे ना. शेतीवरच घरं बांधले लोकांनी. आता जे आपण घरं वाडे बांधतो पाहतो, जुने वाडे पाहतो, हे शेतीवरच बांधले. मोठमोठे वाडे बांधले, मोठमोठे घरं बांधले. सोनंसुद्धा शेतीवरच घेतलं. ज्या कालामध्ये उत्पन्न कमी होतं पण तरीसुद्धा त्या लोकांनी त्या शेतीवर जर इतके वाडे बांधले असतील, नक्की आपल्यापेक्षा चांगले बांधले. आपल्या भितात 4 इंची आहे, त्याच्या किती होत्या? 4 फूट. गाडं चालायचं म्हणत त्याच्यावर इतक्या भिता रुंद्या होत्या. शेतीवरच बांधल्या का नाही? घरामध्ये सोनंसुद्धा शेतीवरच घेतलं का नाही? शेतीवरच घेतलं. सोनंही शेतीवर घेतलं, शाळाही शेतीवर बांधल्या, घरही शेतीवर बांधले, परवडत होती शेती. आता शेती परवडत नाही. याचा अर्थ शेती हा सेवेचा विषय असून लोकांनी उत्पन्नाचा विषय मानला.
दुसरी गोष्ट, आपल्याला नफा किती भेटते याहीपेक्षा आपल्याला किती उत्पन्न होते याच्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं. म्हणून नफा महत्त्वाचा आहे उत्पन्नापेक्षा. तो नफा वाढवायचा असेल तर हे खत महत्त्वाचं आहे, हे इथं येणं महत्त्वाचं आहे. बघा, असं वाटत नव्हतं की इतकं सगळं संशोधन होईल, पण होत राहिलं. आमच्या गोशाळेमध्ये सुद्धा हे सुरू झालं आहे आणि याचा वापर आपण केला पाहिजे. जर समजा याचा वापर आपण केला तर प्रोत्साहन मिळेल ना. काय असते बघा, शेतकरी मोटरसायकलवर जातात, मोटरसायकलवर गेला की त्या खताच्या समोर त्या काय म्हणतात त्याला, त्या दुकानाच्या समोर मोटरसायकल उभी राहते. जातो, एक खताची गुणी टाकतो वावरात. तर ते फार सोपं वाटतं. फार आता मोटरसायकलचा वापर कुठं करतील लोक काही सांगता येत नाही. आणि म्हणून अशा अर्थाने आपल्याला पहिला भाग असा आहे की अध्यात्माबद्दल बरोबर आपले ऋषीमुनीने विज्ञान याच्याबरोबर घेतलं, म्हणून हे काय महत्त्वाची आहे. संत आपल्या उद्धारासाठी येत आहेत, त्यांचा काही हेतू नसतो. म्हणून संत जसे आपल्या उद्धारासाठी येतात, गुरुजी जसे विद्यार्थ्यासाठी असतात, तसं मला असं वाटतं की या माणसाला याची काही गरज नसताना जर हे करत असतील त्याचाही विचार आपण केला पाहिजे. आपण कसे आहे बघा, ते डोंबारी असतात ना, त्याला वाजल्याशिवाय अंगात येत नाही गुळावाने. ते डोंबाऱ्याचा खेळ असतो ना, ते वाजल्याशिवाय ते तारावर चालत नाही. तसं आपण रोग झाल्याशिवाय सावध होतो. रोग प्रतिबंधक आपल्याजवळ काहीच नाही. आपल्याला रोग होऊ नये असा विषयच नाही, असा विचार आपण कधी करतच नाही. माऊली असं म्हणतात, रोग न रिगिजे घरी पथ्याची या, रोग न रिगिजे घरी पथ्याची या. पथ्य पाळणाऱ्या माणसाच्या शरीरात रोग जाईल कसा? 85-90 वर्षाचे म्हातारे, बरं 10 पोरं सांभाळणारे. आता ते एक माणसाला त्रासदायक होते असं वाटतं. 10 पोरं नाही का, 10, 11, 7, 4, आताही आपल्यामध्ये 4, 5, 7 असे काही असतील. एवढे मुलं सांभाळून जर त्या म्हाताऱ्या, बरं बालवयात लग्न, 80, 85, 90 वर्षाच्या टकाटक आजही, त्याचं कारण काय? आरोग्याकडे लक्ष दिलं, आरोग्याचा त्यांनी विचार केला. आणि म्हणून शरीर माध्यम मग खलु धर्म साधन. शरीर हे माध्यम अत्यंत महत्त्वाचं आहे. असो, भाग फार मोठा आहे. आता आपण बोलतो म्हणजे सगळं बदलेल असा काही विषय नाही, पण बदललं नाही तर पुढचा परिणाम होईल. बदललं नाही तर 40मध्ये असं म्हणता येईल की 10मध्ये 6 माणसं आपल्याला कॅन्सरची भेटतील. आता आहे पंजाबमधली काय परिस्थिती आहे? त्या ट्रेनचंच नाव कॅन्सर ट्रेन आहे. कॅन्सर ट्रेनचंच नाव असं म्हणतात. मुंबईला जे येतं ना कोणची ट्रेन आहे, लोकांनी तिचं नाव करून टाकलं कॅन्सर ट्रेन. सगळे कॅन्सरचेच पेशंट असतात. बघा, आपल्या पुरतं तरी आपल्याला मर्यादित हे करता आलं पाहिजे. बस माझं बोलणं संपलं. मला असं वाटतं तुमच्याकडे 50 एकर आहे, 10 एकर आहे, 5 एकर आहे, 2 गुंठे तर तुमच्यासाठी ठेवा. 2 गुंठे तर तुमच्यासाठी ठेवा. मग बाकीचे मोटरसायकलसाठी ठेवा, बाकीचे तुमच्या हौशीसाठी ठेवा, बाकीचे फुटाण्यासाठी ठेवा. फुटाणे म्हणजे समजतात ना तुम्हाला, संध्याकाळचे फुटाणे त्याच्यासाठी ठेवा. पण 2 गुंठे तर तुमच्यासाठी ठेवा. 2 गुंठे काय म्हणतो मी, 2 गुंठे फक्त. त्याच्यात मिरच्या लावा, त्याच्यात वांगे लावा, ते तर विषमुक्त करा. 2 गुंठे हे नाही समजत तुम्हाला. तुम्ही उठल्यानंतर विसरसाल म्हटलं सगळं, पण हे समजत नाही तुम्हाला. आरोग्याचा विचार करत असताना 2 गुंठे तर ठेवा. 2 गुंठे शेती कुठंतरी व्यवस्थित ठेवा, त्याला शेडनेट करा होत असेल तर, आणि हे सगळं वापरा. त्याचा आपल्याला फायदा होईल, सगळ्या इकडे फायदा होईल. असो, आज हे या ठिकाणी सुरू होते. आमच्या संपर्कामध्ये जवळजवळ 70 गोशाळा आहे. आम्ही सेवेतून त्याकडे गेलो. आमच्या पदरामध्ये जे पडते कथा कीर्तनाच्या निमित्ताने ते आम्ही तिथे खर्च करतो. आणि आम्ही आता आईची सेवा केली पाहिजे म्हणून सेवा या नात्याने कुठं शेड आहे, कुठं गव्हाणी आहेत, कुठं चारा आहे, असा विचार आम्ही करत असतो. पण त्याच्यातून हे उभं राहणं फार महत्त्वाचं आहे. पण हे आपलं सक्सेस झालं की जवळजवळ किमान आपल्या 70 पैकी 10 गोशाळेला तरी आपण हे शेत उभे करू. FCO म्हणजे